नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5 इंचाची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे. हा बॉक्स तयार करायचा आहे आणि कोपऱ्यामध्ये याप्रमाणे 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची तुम्ही 9.5 किंवा 10.5 अशी घेऊ शकता. इथे आपण आधी 9.5 घेतलं, आपण 10.5 गळा उंची घेणार आहे. तर बघा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गळा उंची घ्यायची आहे. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला पानाचा आकार. बघा ह्याप्रमाणे आपण इथे आकार दिला की थोडंसं रेषेच्या बाहेर जाऊन हा आकार कंप्लीट करायचा आहे. अगदी किंचित रेषेच्या बाहेर यायचं आहे. मोंढ्याचा आकार घ्यायचा कट करून, त्याच्यानंतर कॅनव्हास घ्यायचं, त्याला डबल घडी करायची. अशी बंद बाजूकडे ठेवून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची आणि गळ्याचा जो आकार आपण दिलाय तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून. सेंटरला सुद्धा एक रेष मारायची आहे. पिन काढली की कॅनव्हासला पुन्हा घडी मारायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा असा आकार तो उमटवून घ्यायचा. रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचंय. सेंटरला एक थोडासा कट मारायचा. नंतर घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं हे अस्तर आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचं, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिना लावून घ्यायच्या आणि जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मार. मैत्रिणींनो, 32 छातीचं माप आहे, तर तुम्ही तुमच्या मापानुसार ही कटिंग करायची आहे. आपण 32 छातीच्या मापानुसार इथे माप टाकून आणि कटिंग केलेली आहे. शिलाई मारून झाली की मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि असे छोटे छोटे कट पूर्ण गळ्यावरती मारून घ्यायचे. कट मारून झाले की अस्तर आणि कॅनव्हास मध्ये पलटी करायचं आणि वरतून द्यायची दापटी. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन अगदी वेळेवर मिळेल. बघा अगदी व्यवस्थित अशी दापटीप आपल्याला द्यायची आहे, म्हणजे काय होईल, परफेक्ट आपला गळा तयार होईल. कपड्याला पलटी मारून सगळीकडनं अस्तर जॉईंट करून घ्यायचंय. उरलेला कपडा घ्यायचा कट करून व्यवस्थित असं कट करून घ्यायचंय, म्हणजे ब्लाऊज शिवून झाली की ब्लाऊजची फिनिशिंग छान येते. लगेच आपल्याला हे पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत. खाली अर्धा इंच, वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारायचे. एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची, म्हणून पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती अशी वरतून ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीला द्यायची दापटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर जो गळ्याचा कपडा ते निघाला ना, आपलं कॅनव्हास आणि कपडा जो निघाला तोच आपण इथे वापरायचा आहे. बघा याप्रमाणे इथे आपल्याला असा आकार त्याला द्यायचा आहे. असा थोडासा राऊंड आकार आपला तयार होईल. ज्या अस्तर आणि पीसचा कपडा जो निघालेला आहे तोच आपण इथे वापरला आहे. बघा पहिले पीस ठेवलं, त्याच्यावरती अस्तर ठेवलं, त्याच्यावरती कॅनव्हास ठेवलं. ज्या बाजूने गोल आकार दिला त्याच बाजूने शिलाई मारून घ्यायची आणि उरलेला कपडा कट करायचा. त्याच्यानंतर छोटे छोटे कट मारून याला पलटी करायचं आणि वरतून अशी दापटीप त्याला द्यायची. साईडने सुद्धा शिलाई मारून घ्यायचं, म्हणजे ना आपल्याला फिनिशिंगला सोपं जातं. त्याच्यानंतर एक छान अशी लेस आपण घ्यायची आणि इथे आपल्याला जो गोल आकार दिला ना त्याच आकारावरती इथे लेस लावून घ्यायची.
साधारण अर्धा इंच अंतर सोडून ह्या लेस आपल्याला 2-3 पदर असे लावून घ्यायचे. तुम्हाला जितके पदर लावायचे तितके तुम्ही तिथे लावू शकता. बघा ह्याप्रमाणे आपल्याला अर्धा इंच अंतर सोडायचं आहे आणि हे लेसचे पदर लावून घ्यायचे आहेत ह्याप्रमाणे. त्याच्यानंतर आपल्याला इथे असं पिन लावून घ्यायची बघा ह्याप्रमाणे. इथे घ्यायची शिलाई मारून, म्हणजे तो पॅच अगदी व्यवस्थित असा तयार होतो. इथे एक सेंटर घ्यायचा आपल्याला. ह्याप्रमाणे अशी घडी करायची ब्लाऊजला. इथे सेंटर घ्यायचा. इथे आपल्याला लेस लावायला सुरू करायचे ब्लाऊजला. पहिले लेसला एक साईडने व्यवस्थित अशी शिलाई मारून आपल्याला घ्यायची आहे. बघा ह्याप्रमाणे आपल्याला इथे असा आकार देऊन ही लेस ह्या पद्धतीमध्ये लावून घ्यायची. लेसला डबल शिलाई मारायची आहे. एका बाजूने शिलाई मारून झाली की दुसऱ्या बाजूने सुद्धा लेसला शिलाई मारायची, म्हणजे लेस अगदी व्यवस्थित बसते. बघा इकडनं सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे. अगदी छान, अगदी सोप्या पद्धतीमध्ये असा हा गळा बनवलेला आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे रोजच्या रोज नवीन व्हिडिओ जे येतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. आता आपल्याला बनवायचे सुंदर असे लटकन. त्याच्यासाठी आपण नॉट घेतली. चौकोनी तुकडे आपल्याला घ्यायचे. तर बघा ह्याप्रमाणे आपण हे चौकोनी तुकडे घेतले. त्याचं असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं आहे. शिलाईच्या बाहेर जर कपडा दिसतोय ना तो कट करून घ्यायचा आहे पहिले. त्याच्यानंतर पुन्हा असं त्रिकोण बनवून त्याचा एक पदर असा मागे करायचा आणि इथे शिलाई मारून घ्यायची. पुन्हा शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करायचा आहे. इथे एक नॉट ठेवायची आपल्याला. ती नॉट काय करायची इथे ठेवून पहिले तर आपण इथे पॅक करून घेऊया, म्हणजे ती पटकन तुमच्या लक्षात येईल. अशी नॉट ठेवायची आणि इथे शिलाई मारून घ्यायची. नंतर हे दोन्ही टोकं आहे ना असे दुमडायचे आणि पुन्हा दुमडून शिलाई मारून घ्यायची. हाताकडे लक्ष द्यायचं मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला लटकन कसं बनवलं हे पटकन लक्षात येईल. अगदी सुंदर असं पानासारखा आकार त्या लटकनचा येतो. खूप सुंदर असं दिसतं. तुम्ही नक्की ट्राय करा. बघा दुसरंही लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. दोघंही लटकन आपले बनवून झाले. वरतून 2.5 इंच मोजून दोघंही नॉट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. इथे काय करायचं, शोचं पॅच किंवा बटन असे तुम्ही लावू शकता. जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही इथे लावू शकता. बटनही लावू शकता किंवा असा नुसता पॅचही लावू शकता. बघा आजची डिझाईन कशी झाली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करायचं आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही आहे मैत्रिणींनो. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. ते व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.